राम मंदिर जमीन खरेदी दरम्यान भ्रष्टाचार केल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आणि त्यानंतरच भाजप ही आक्रमक झाली। राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या या भाजपने काल मुंबईतील दादर परिसरातील शिवसेना भवन इथे मोठ्या प्रमाणात राडा घातलेला दिसून आला। भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे दोघेही आमनेसामने आले होते आणि या राम मंदिराच्या विषयावरून दोघांमध्ये हाणामारी देखील झालेली पाहायला मिळाली होती। याच विषयावरून भाजपकडून शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात। तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय। तो व्हिडिओ नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओतूनच जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमचे व्हिडिओ जर YouTubeवर पाहत असाल तर आमच्या HW न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। Facebook, Instagram आणि ट्विटरवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। तर आपण म्हणत होतो की मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्यांनी भाजपला थेट इशाराच दिलाय। किशोरी पेडणेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लढण्याचे धडे दिलेत। तसेच त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, तर तो शिवसैनिक, असं बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय। पाहूयात हा व्हिडिओ। कारण नसताना ते कानफडात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल वा छान मस्त बसले, आणखीन जोरात मारायला पाहिजे होती, इतका बुलसटपणा बरा नाही। त्याचा फटकन आवाज आला, काडकन आपला आवाज आला पाहिजे, तो शिवसैनिक। कारण नुसते टाळ्या मारण्यासाठी हात नको आहेत, कानफडात मारण्यासाठी तो तयार ठेवा। तर आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना कसं लढावं हे आपल्या भाषणातून सांगितलंय। तर काल शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला त्याच राड्यावर आज किशोरी पेडणेकर यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। पेडणेकर यांनी कॅप्शन न देता हा व्हिडिओ शेअर केलाय। मात्र माध्यमांशी काल बोलताना त्यांनी अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा देखील दिलाय। शिवसेना भवनावर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचं उत्तर द्या, तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार का, असा संतप्त सवाल देखील यावेळेस किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय। तर भाजप आणि शिवसेनेमध्ये काल जो गोंधळ निर्माण झाला तो गोंधळ तिथेच थांबला का किंवा पुढे याचे काही पडसाद हे उमटणार का हे येत्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यासारखे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। Facebook, Instagram आणि ट्विटरवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।